मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलनी एक कंप्लीट सिरीज लॉन्च केली आहे. ज्या या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये आपण जी के अँड करंट अफेअर्स सेक्शनचे मोस्ट इम्पॉर्टंट अँड हायली एक्सपेक्टेड टॉपिक्स आणि क्वेश्चन्स जे MCQ पॅटर्नमध्ये डिस्कस करणार आहोत. सो अपकमिंग BEd CETमध्ये तुम्हाला मॅक्सिमम स्कोर करायचा असेल प्लस परिपूर्ण तयारी कमी वेळात करायची असेल देन डू एनरोल दी कोर्स. ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मनी जो कोर्स लॉन्च केला आहे त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस नोट्स व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. 2000+ प्रॅक्टिस MCQs, 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज. या तिन्ही फीचर्सची जी फीस आहे ते 1000पासून रिड्यूस करण्यात आली टू 599 ओनली. सो तुमच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे कारण एक्झामसाठी खूप कमी टाईम राहिलेला आहे आणि कमी टाईममध्ये जर तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड एक्झाम रेलेव्हंट स्टडी करायची असेल तर तुमच्यासाठी हा कोर्स जे असणार नक्की उपयोगी असेल. दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला नक्की एनरोल करा. फॉलो अस ऑन ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनल फॉर मोर अपडेट्स. कोर्स जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. दिलेल्या इंटरफेसमधून स्टोअर ह्या आयकनवरती क्लिक करा. कोर्सेस या पेजवरती जाल ते तुम्हाला CET असं टाईप करायचं सर्च बारमध्ये. ठीक आहे. खालच्या साईडला तुम्हाला कोर्स आणि त्याची रिक्वायर्ड फीज जे आहे ती डिस्प्ले होऊन जाईल. अशा प्रकारे एक्झामसाठी खूप कमी टाईम राहिलेला आहे फ्रेंड्स. सो तुम्हाला जर मॅक्सिमम प्रिपरेशन कमी टाईममध्ये करायचं असेल तुमच्यासाठी हा कोर्स जो असणार आहे अतिशय उपयोगी ठरेल. या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये आपण करंट अफेअर्स सेक्शनचे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सो द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन इज द राष्ट्रीय कामधेनू आयोग दॅट इज RKA वुड बी सेटअप फॉर. The Rashtriya Kamdhenu Ayog, that is RKA, would be set up for what? Conservation of cows, protection of the cows, progeny of the cows, D. All of the above. राष्ट्रीय कामधेनू आयोग RKA डॅशसाठी स्थापना केली जाईल. गायींची संवर्धन, गायींचे संरक्षण, गायींची संतती वरील सर्व. आता ह्याचं उत्तर असणार आहे D. All of the above. नाव द युनियन कॅबिनेट मिनिस्टर जे आहेत त्यांनी अप्रुव्हल दिलेलं आहे फॉर द डेव्हलपमेंट ऑफ कॅटल पॉप्युलेशन. कॅटलच्या पॉप्युलेशनसाठी आपल्या भारत देशामध्ये कॅटलच्या पॉप्युलेशनच्या डेव्हलपमेंटसाठी व्हेरियस जे आहेत स्टेप्स घेण्यात आलेल्या आहेत. त्यामधली ही एक स्टेप आहे. त्यांनी एक प्रपोज केलेलं आहे, अप्रुव्हल दिलेलं आहे फॉर इस्टॅब्लिशमेंट ऑफ राष्ट्रीय कामधेनू आयोग दॅट इज RKA. आता हे RKA दॅट इज राष्ट्रीय कामधेनू आयोग जे प्रपोजल ठेवलेलं आहे त्यामध्ये काय असणार आहे? कन्झर्वेशन ऑफ द कॅटलचं जे संरक्षण असणार आहे ते होणार आहे, संवर्धन होणार आहे. ॲट द सेम टाईम त्यांची संतती दॅट इज देअर प्रोजेनी, प्रोटेक्शन ऑफ देअर प्रोजेनी अँड द डेव्हलपमेंट ऑफ द काऊज हे ह्यांचं मेन उद्देश असणार आहे. ॲट द सेम टाईम डेव्हलपमेंट ऑफ कॅटल पॉप्युलेशन तर होईलच इंडियामध्ये. सेम टाईमला कन्झर्वेशन ऑफ द ब्रीडची जे कन्झर्वेशन आहे ते पण होणार आहे. इट विल रिझल्ट इन द ग्रोथ ऑफ द लाईव्हस्टॉक सेक्टर विच इज मोर इन्क्लुझिव्ह. इट विल ऑल्सो ॲट द सेम टाईम आता ह्या सगळ्या गोष्टींच्या थ्रू कन्झर्वेशन ऑफ काऊज किंवा प्रोटेक्शन ऑफ काऊज, गायींचे संवर्धन, संरक्षण, त्यांच्या गायींची संतती या सगळ्यांचं प्रोटेक्शन करण्यामध्ये खूप साऱ्या पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण होईल. कोणाच्या लाईफवरती? विमेन्सच्या लाईफवरती, स्मॉल फार्मर्स किंवा मार्जिनल फार्मर्स जे असतात त्यांच्या लाईफवरती सुद्धा एक इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट होऊ शकतो किंवा इन्क्लुझिव्ह काय बोलू शकतो आपण, एक प्रगती ह्या छोट्या मार्जिनल किंवा स्मॉल सेक्टर फार्मर्सवरती ह्याचा फायदा होणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आन्सर टू द क्वेश्चन वॉज ऑल ऑफ द अबो. द युनियन कॅबिनेट मिनिस्टर हॅज अप्रूव्ड द प्रपोजल फॉर इस्टॅब्लिशमेंट ऑफ राष्ट्रीय कामधेनू आयोग दॅट इज RKA. कशासाठी? फॉर कन्झर्वेशन, प्रोटेक्शन अँड डेव्हलपमेंट ऑफ द काऊज. ठीक आहे. त्यांचं कन्झर्वेशन करणं, प्रोटेक्ट करणं, त्यांचं डेव्हलपमेंट व्हावं याकरिता RKAचं जे आहे प्रपोजल मांडण्यात आलेलं होतं. ॲट द सेम टाईम डेव्हलपमेंट ऑफ द कॅटल पॉप्युलेशन इन द कंट्री इन्क्लुडिंग डेव्हलपमेंट अँड conservation of the indigenous breeds. Okay, it will result in the growth of the livestock sector which is more inclusive, benefits for the women's and small and marginal farmers. अशा प्रकारे answer to the question was D. all of the above. ह्यामध्ये conservation of cows, protection of cows and progeny of the cows साठी RKAचं सेटअप करण्यात आलेलं आहे. Moving on to the next question. Which e-learning platform has been featured in Time Magazine 2021 list of 100 most influential companies?
ठीक आहे. कोणतं ई लर्निंग प्लॅटफॉर्म जे आहे टाईम मॅगझिनमध्ये फीचर करण्यात आलेलं आहे 2021च्या लिस्टमध्ये ॲज 100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल कंपनी. टाईम मॅगझिनच्या 2021च्या 100 दॅट इज 100 सर्वात प्रभावशाली कंपन्यांच्या यादीमध्ये कोणत्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला वैशिष्ट्यीकृत केले गेले आहे? ऑप्शन नंबर ए बायजूस, बी एड्युकार्ट, सी अनअकॅडमी, डी टॉपर. ठीक आहे. ह्याचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर ए बायजूस. बायजूस जे आहे एक ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. त्यामध्ये स्टुडंट्सला जे आहे डिफरंट लाईक व्हिज्युअल पद्धतीने आपण बोलू शकतो किंवा डिफरंट फॉर्मॅटनी एज्युकेशन दिलं जातं. एक एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. इट इज द सेकंड इंडियाज फर्म द रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म अँड ई लर्निंग स्टार्टअप बायजूस. इट हॅज बीन फीचर्ड इन टाईम मॅगझिन 2021. जे एक कंपनी आहे, इट इज द मोस्ट इन्फ्लुएन्शियल कंपनी म्हणून त्याला टाईम मॅगझिनमध्ये फीचर करण्यात आलेलं आहे. बायजूस, एड्युकार्ट, अनअकॅडमी, टॉपर हे कशात एक ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहेत. ऑनलाईन एज्युकेशनला प्रमोट करणारे प्लॅटफॉर्म्स आहेत. सो आन्सर टू द क्वेश्चन दॅट इज ई लर्निंग प्लॅटफॉर्म हॅज बीन फीचर्ड इन टाईम मॅगझिन 2021 लिस्ट ऑफ 100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल कंपनीज. त्याचा आन्सर असणार आहे बायजूस. Moving on to the next question, a training program for school children named Yuvika is being conducted by which Indian organization? Option A, Defense Research and Development Organization, Baba Atomic Research Center. Option C, Indian Space Research Organization. Option D, Council of Scientists and Industrial Research. युविका नावाच्या शालेय मुलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम कोणत्या भारतीय संस्थेद्वारे आयोजित केले जाते? संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, बाबा अणु संशोधन केंद्र, भारतीय अंतराळ संशोधन संस्था, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद. ठीक आहे. ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी दॅट इज इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, भारतीय अंतराळ संशोधन संस्था. ठीक आहे. आता सगळ्यात आधी युविकाचं जे लॉंग फॉर्म आहे दॅट इज युवा वैज्ञानिक कार्यक्रम. ठीक आहे. युविका दॅट इज युविका. ठीक आहे. युवा विज्ञानी कार्यक्रम. ठीक आहे. अशा प्रकारे युविकाचं एक्सटेन्शन आहे. जे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे, इट इज सेट टू कंडक्ट द सेकंड सेशन ऑफ इट्स यंग सायंटिस्ट प्रोग्राम फॉर स्कूल चिल्ड्रन्स कॉल्ड ॲज युवा विज्ञानी कार्यक्रम. ठीक आहे. ह्या ऑर्गनायझेशनच्या अंडर दॅट इज इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या अंडर जे आहे सेकंड सेशन ऑर्गनाईज करण्यात आलेलं आहे टू प्रमोट द यंग सायंटिस्ट. जे स्कूलमधले स्टुडंट्स आहेत, काही इनोव्हेटिव्ह आयडियाज घेऊन येतात, त्यांच्या आयडियाजला प्रमोट करण्यासाठी, त्यांना एक यंग डेव्हलपमेंट देण्यासाठी टुवर्ड्स द सायंटिफिक फील्ड आपण बोलू शकतो. जे सेकंड सेशन त्यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे दॅट इज यंग सायंटिस्ट प्रोग्राम. ठीक आहे. यंग सायंटिस्ट जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या लाईफमध्ये त्यांना यंग सायंटिस्ट म्हणून प्रमोट करण्यासाठी स्कूल चिल्ड्रन्समध्ये एक डिफरंट प्रोग्राम सेट केलेला आहे. त्या प्रोग्रामचं नाव आहे युवा वैज्ञानिक कार्यक्रम दॅट इज युविका. एक ट्रेनिंग प्रोग्राम आहे स्टुडंट्ससाठी, स्कूल चिल्ड्रनसाठी, ज्याचं नाव युविका आहे. इट इज बीन कंडक्टेड बाय द इंडियन ऑर्गनायझेशन कॉल्ड ॲज इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. कशासाठी? टू प्रमोट द यंग सायंटिस्ट. अशा प्रकारे मूव्हिंग ऑन टू द व्हेरी नेक्स्ट क्वेश्चन, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 emphasizes to set up which fund? Option A, Educational Upliftment Fund, B, Gender Inclusion Fund, C, Social Empowerment Fund, D, Gender Equality Fund. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कोणत्या निधीची स्थापना करण्यावर भर देते? ऑप्शन नंबर ए, शिक्षण उत्थान निधी, बी, लिंग समावेश निधी, ऑप्शन सी, सामाजिक सक्षमीकरण निधी, लैंगिक समानता निधी. ठीक आहे. ऑप्शन टू द आन्सर टू द क्वेश्चन इज जेंडर इन्क्ल्युजन फंड. जेंडर इन्क्ल्युजन फंड दॅट इज लिंग समावेश निधी. नाउ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दॅट इज NEP 2020 काय एम्फसाइज करते? सेटिंग अप ऑफ जेंडर इन्क्ल्युजन फंड, इस्पेशली वी कॅन से
स्पेशल एज्युकेशन झोन फॉर डिसॲडव्हान्टेज्ड रिजन्स आणि ग्रुप्स. जे डिसॲडव्हान्टेज्ड रिजन्स आहेत किंवा व्हेरियस ग्रुप्स आहेत त्या ग्रुप्सला प्रमोट करण्यासाठी व्हेरियस जे आहे सेटअप्स केल्या जातात फॉर जेंडर इन्क्ल्युजन फंड. ठीक आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी कशावरती सेटिंग अप करत आहे किंवा कशावरती भर देत आहे, जेंडर इन्क्ल्युजन फंडवरती, स्पेशल एज्युकेशन झोन्स प्रोव्हाइड करण्यासाठी डिसॲडव्हान्टेज रिजन किंवा ग्रुपसाठी. ठीक आहे. आता ह्याच्या अंडर काय होतं एक्झॅक्टली, इक्वल अपॉर्च्युनिटी आपण बोलू शकतो किंवा क्वालिटी एज्युकेशन सगळ्या स्टुडंट्सला प्रोव्हाइड करणं हे यांचा मेन उद्देश आहे. ॲट द सेम टाईम फॅसिलिटीज इन्श्युअर करणं, जसं की सेक्युअर्ड अँड हायजिनिक टॉयलेट्स प्रोव्हाइड करणं, इट वुड बी डेफिनेटली द पार्ट ऑफ दिस इन्फ्रास्ट्रक्चर. ठीक आहे. व्हेरियस फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणं, क्वालिटी ऑफ एज्युकेशन प्रोव्हाइड करणं, इक्वल अपॉर्च्युनिटी स्टुडंट्सला प्रोव्हाइड करणं, ह्याच्या अंडर काय आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंडर हे काही फीचर्स आहेत. सो त्याच्यामध्ये इट वुड set up which fund, that is NEP emphasizes to set up which fund, that is gender inclusion fund. ह्या फंडच्या अंडर जे आहे इक्वल क्वालिटी किंवा इट प्रोव्हाइड क्वालिटी ऑफ एज्युकेशन टू ऑल द स्टुडंट्स. ॲट द सेम टाईम व्हेरियस फॅसिलिटीज जे आहेत, फिमेल्सला टॉयलेट्स प्रोव्हाइड करणं किंवा सेक्युअर्ड हायजिनिक प्लेसेस प्रोव्हाइड करणं जे आहे ह्या पॉलिसीचे काही फीचर्स आहेत. ठीक आहे. अशा वेळी आपण सेकंड क्वेश्चनवर जाऊयात. व्हॉट इज द थीम ऑफ द वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे, दॅट इज द 2021. इन्फॉर्मेशन ॲज पब्लिक गुड, जर्नलिझम विदाउट फिअर अँड फेवर, मीडिया फॉर डेमोक्रेसी, जर्नलिझम अँड इलेक्शन्स इन टाईम ऑफ डिसइन्फॉर्मेशन, कीपिंग पॉवर इन चेक, मीडिया, जस्टिस अँड द लॉ ऑफ रूल. 2021च्या जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिनाची थीम काय आहे? सार्वजनिक हित म्हणून माहिती, भीती किंवा पक्षपात न करता पत्रकारिता, डिसइन्फॉर्मेशनच्या काळात लोकशाही, पत्रकारिता आणि निवडणुकांसाठी मीडिया, पॉवर इन चेक, मीडिया, जस्टिस आणि द रूल ऑफ लॉ. आन्सर टू द क्वेश्चन इज the theme of the World Press Freedom Day 2021 is information as public good, that is सार्वजनिक हित म्हणून माहिती. ऑप्शन नंबर ए. नाव हे जे थीम बोलत आहे दॅट इज द वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे 2021ची जी थीम दिलेली आहे इन्फॉर्मेशन ॲज पब्लिक गुड, ह्यामध्ये इट विल सर्व ॲज अन अफर्म, वी कॅन बोलू शकतो आपण की इम्पॉर्टन्स चेरिश करण्यासाठी जे इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे वाया द प्रेस, त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेज जे असणार आहे ट्रान्सपरन्सीची किंवा एम्पॉवरमेंटची किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ द इन्फॉर्मेशन किंवा कंटेंट आपण बोलू शकतो जे प्रेसद्वारे कलेक्ट करण्यात आलेलं आहे, ह्यामधल्या इन्फॉर्मेशन ला चेरिश करणं. ठीक आहे. त्याला इम्पॉर्टन्स देणं किंवा एक्सप्लोअर करणं, त्यांच्या प्रोडक्शनला, डिस्ट्रीब्युशनला, रिसेप्शन किंवा त्यांच्या जर्नलिझमला स्ट्रेंथन करणं, ह्याचं हे मेन थीम असणार. दॅट इज इन्फॉर्मेशन ॲज अ पब्लिक गुड. त्याचंच उत्तर असणार दॅट इज सार्वजनिक हित म्हणून माहिती. त्याचं थीम काय असणार आहे, वर्ल्ड जे होतं दॅट इज वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे 2021चं जे थीम होती दॅट वॉज इन्फॉर्मेशन ॲज पब्लिक गुड. ठीक आहे. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. नॅशनल ट्रायबल डान्स फेस्टिवल विल बी हेल्ड इन विच ऑफ द फॉलोइंग सिटीज? इंदोर, रायपूर, रांची अँड कोहिमा. खालीलपैकी कोणत्या शहरात राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सव आयोजित केला जाईल? इंदोर, दॅट इज रायपूर, रांची आणि कोहिमा. आता आन्सर टू द क्वेश्चन इज रायपूर. ठीक आहे. रायपूरमध्ये जे आहे इट वॉज सेलिब्रेटेड ॲक्च्युली, विच विल बी सेलिब्रेटेड असायला नाही पाहिजे किंवा सेलिब्रेट केल्या जाईल असा प्रश्न नाही. हे होऊन गेलेलं ॲक्च्युली, हे 2019 करंट अफेअर आहे. यामध्ये रायपूरमध्ये जे आहे डान्स फेस्टिवल कॅरी आउट करण्यात आलेलं होतं छत्तीसगडमध्ये. ठीक आहे. द फेस्टिवल जे हेल्ड ऑन करण्यात आलेलं होतं 2019 29 डिसेंबरच्या रोजी नॅशनल ट्रायबल डान्स इव्हेंट ऑर्गनाईज करण्यात आलेला होता ॲट सायन्स कॉलेज ग्राउंड फ्रॉम 10 AM टू ऑलमोस्ट टू 8:30 PM. 10 AM पासून ते ऑलमोस्ट 8:30 PM पर्यंत जो आहे हा लॉंग नॅशनल डान्स फेस्टिवल, ट्रायबल डान्स फेस्टिवल जो आहे ऑर्गनाईज करण्यात आलेला होता इन द सिटी रायपूर. ठीक आहे. रायपूरमध्ये हा डान्स ऑर्गनाईज करण्यात आलेला होता. ठीक आहे. नॅशनल ट्रायबल डान्स फेस्टिवल वॉज हेल्ड इन विच ऑफ द फॉलोइंग सिटीज? आन्सर इज रायपूर. ठीक आहे. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. विच डे is the world's teachers day
ओके. विच डे वर्ल्ड टीचर्स डे इज सेलिब्रेटेड. जागतिक शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 7th ऑफ ऑक्टोबर, 3rd ऑफ ऑक्टोबर, 4th ऑफ ऑक्टोबर अँड 5th ऑफ ऑक्टोबर. नाव वर्ल्ड टीचर्स डे, ठीक आहे, जे 5th ऑफ ऑक्टोबर रोजी सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, वर्ल्ड टीचर डे. ठीक आहे. हे जे वर्ल्ड टीचर डे आहे अक्रॉस द ग्लोब सेलिब्रेट केलं जातं. ॲट द सेम टाईम जे यंग टीचर्स असतात त्यांची थीम काय असते या दिवसाची? यंग टीचर्सला प्रमोट केले. ते स्टुडंट्स असतात, जे स्टुडंट्स असतात ते ॲज अ यंग टीचर म्हणून जे आहे पुढे येतात. द फ्युचर ऑफ द प्रोफेशन. ठीक आहे, युनेस्को काय बोलते की बाबा यंगस्टर्स शुड कम फॉरवर्ड टू टेक दिस प्रोफेशन. यंगस्टर्स पुढे येऊन जे आहे टीचरचं प्रोफेशन कॅरी करायला पाहिजे. ॲट द सेम टाईम रिसेंट टाईम्समध्ये जे आहे इन्सिडेंट्स ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट द टीचर्स हॅव बीन इन्क्रीज्ड अक्रॉस द ग्रुप. इन रिसेंट टाईम्स आजच्या काही काळामध्ये ह्या काळामध्ये जे आहे टीचर्सवरती जो व्हायलन्स होतो तो ट्रिमेंडस अमाऊंटमध्ये इन्क्रीज झालेला आहे. ठीक आहे, ते थांबवण्यासाठी ॲट द सेम टाईम्स यंगस्टर्सला जे आहे हे ॲज अ प्रोफेशन, दॅट इज टीचर ॲज अ प्रोफेशन कॅरी आउट करण्यासाठी हे वर्ल्ड टीचर्स डे सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, 5th ऑफ ऑक्टोबर इज अ वर्ल्ड टीचर्स डे. ठीक आहे, जागतिक शिक्षण दिन जो आहे 5 ऑक्टोबर रोजी सेलिब्रेट केला जातो. का केला जातो? कारण जे प्रोफेशन आहे स्टुडंट्स हे ॲडॉप्ट केले पाहिजेत टीचर ॲज अ प्रोफेशन. ॲट द सेम टाईम जे इन्सिडेंट होते टीचर्सवरती, ठीक आहे, व्हायलन्स जे स्प्रेड होते अमॉंग द टीचर्स किंवा अगेन्स्ट द टीचर्स आपण बोलू शकतो, ते इन्क्रीज होतं आहे अक्रॉस द ग्लोब. ते कमी करण्यासाठी, रिड्यूस करण्यासाठी हा जागतिक शिक्षण दिन सेलिब्रेट केला जातो. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. Which country has celebrated the greatest and the longest Hindu festival? That is Bada Dashain. ठीक है, Bada Dashain. Which country has celebrated greatest and longest Hindu festival? That is Bada Dashain. Bada Dashain. Option given here are A. Nepal, B. Bangladesh, C. Pakistan, D. Afghanistan. कोणत्या देशात सर्वात मोठा आणि प्रदीर्घ हिंदू सण दॅट इज बडा दशैन साजरा केला जातो? ऑप्शन ए नेपाळ, ऑप्शन बी बांगलादेश, ऑप्शन सी पाकिस्तान, ऑप्शन डी अफगाणिस्तान. बिफोर मूव्हिंग ऑन टू द आन्सर, ऑन सप्टेंबर 29th 2019, ठीक आहे, द ग्रेटेस्ट अँड लॉंगेस्ट हिंदू फेस्टिवल ऑफ नेपाळ नेम्ड बडा दशैन वॉज फॉर्मली बिगॅन. ठीक आहे, नेपाळचा जो सगळ्यात लॉंगेस्ट हिंदू फेस्टिवल सेलिब्रेट करण्यात आलेला होता नेपाळमध्ये दॅट वॉज बडा दशैन. ठीक आहे, द फर्स्ट डे ऑफ द दशैन मार्क्ड विथ द बिगिनिंग ऑफ द नवरात्री. नवरात्रीच्या बिगिनिंगपासनं जे आहे दशैनचा जो फर्स्ट डे होता तो नवरात्रीपासनं बिगिन झालेला होता. ॲट द सेम टाईम द फेस्टिवल was emerged with the seeds of maize, wheat, barley, etc. were sown in a घडा earthen pot and kept in the houses. ठीक आहे, किंवा टेम्पल्समध्ये ॲज अ पार्ट ऑफ वैदिक ट्रेडिशन. द स्प्राउट्स आर टेकन ऑन द 10th डे विच इज ऑब्झर्व ॲज द विजयदशमी. ठीक आहे, दिस फेस्टिवल इज सिम्पली कॉल्ड ॲज दशैन. जे विजयदशमी आहे त्यालाच दशैन असं बोलतात. ठीक आहे, सिम्पली नेपाळमध्ये जे आहे बडा दशैन 29th ऑफ सप्टेंबर 2019मध्ये ग्रेटेस्ट अँड द लॉंगेस्ट हिंदू फेस्टिवल म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो हा बडा दशैन फेस्टिवल. त्याला आपण विजयदशमी असं पण बोलतो. ॲट द सेम टाईम हे फेस्टिवल स्टार्ट होते ॲट द बिगिनिंग ऑफ द नवरात्री. एका घड्यामध्ये जे आहे व्हेरियस सीड्स, ज्वारीचे, वीटचे, मेजचे, बार्लीचे जे आहे सीड्स एका घड्यामध्ये किंवा आपण त्याला अर्दन पॉटमध्ये आपण म्हणू शकतो, जे घरामध्ये ठेवल्या जातात किंवा टेम्पलमध्ये ठेवल्या जातात अकॉर्डिंग टू द वैदिक ट्रेडिशन. आणि जे स्प्राउट्स येतात ते 10व्या दिवशी त्याला काढून, ठीक आहे, विजयदशमी असं सेलिब्रेट केलं जातं. अशा प्रकारे दिस फेस्टिवल इज ऑल्सो कॉल्ड ॲज दशैन. बडा दशैन ऑल्सो कॉल्ड ॲज विजयदशमी. Which country has celebrated the greatest and the longest Hindu festival? Answer to this question is A. नेपाल. ठीक आहे, नेपाळमध्ये जो आहे हा सण इट इज कन्सिडर्ड टू बी द हिंदू फेस्टिवल जो लॉंगेस्ट अँड द ग्रेटेस्ट फेस्टिवल आहे. बडा दशैनला आपण विजयदशमी पण असं बोलतो. ठीक आहे, मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. Pallavi Singh from India has won the Mrs. Universe Divine title at finals which were held in which country? Option A Israel, B ब्राझील, चायना, साऊथ कोरिया. भारतातील पल्लवी सिंग हिने कोणत्या देशात झालेल्या फायनलमध्ये मिसेस युनिव्हर्स डिवाइन हा किताब पटकावला आहे?
ऑप्शन ए इस्रायल, बी ब्राझील, सी चीन, डी दक्षिण कोरिया. नाव आन्सर टू दिस क्वेश्चन इज साऊथ कोरिया. दॅट इज दक्षिण Korea. At the same time, Pallavi Singh has also won the title of Mrs. India held in Jaipur 2020. She also won the title of Mrs. Indo-Asian Asia Universe in the Asia level competition. She was also the contestant from India and Asia in Mrs. Universe contestant, which was which was seen in the in where the contestant had taken out the crown. Okay. त्यांचे ह्या सगळ्या टायटल्समध्ये आपल्याला जे मेन टायटल लक्षात ठेवायचं ते एवढंच असणार आहे, मिसेस युनिवर्स डिवाइन टायटल, जे साऊथ कोरियामध्ये हेल्ड ऑन करण्यात आलेलो आहे. इट वॉज वोन बाय पल्लवी सिंग. असा पण प्रश्न येऊ शकतो की बाबा साऊथ कोरियामध्ये जो मिसेस डिवाइन टायटलचे फायनल्स ठेवण्यात आलेले होते ते कोणी पटकावलं, ठीक आहे, त्याचं ते कोणाला भेटलेलं आहे. सो दिस टायटल हॅज बीन गिवन टू द पल्लवी सिंग. ठीक आहे, पल्लवी सिंग आणि हे टायटल जिंकलेलं आहे. अशा प्रकारे आन्सर टू द क्वेश्चन वॉज ऑप्शन नंबर डी, दॅट इज दक्षिण कोरिया. नाव दिस वॉज द एंड ऑफ टुडेज लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये जे आहे आपण ऑलमोस्ट 2019चे काही टॉपिक्स डिस्कस केले आहेत करंट अफेअर्सचे, कारण आपण मॅक्सिमम टॉपिक्स जे 2022 रेलेवंट आपण डिस्कस केलेले. तर अपकमिंग लेक्चर्समध्ये जे आपण फॅक्च्युअल करंट अफेअर्स किंवा स्टॅटिक पोर्शन जनरल अवेअरनेसवरती मॅक्सिमम फोकस करणार आहोत. सो स्टे ट्यून फॉर मोर अपडेट्स. आणि अशा प्रकारे आय जस्ट होप की तुमची प्रिपेरेशन जी आहे चांगली जात असेल. अँड अपकमिंग लेक्चर्समध्ये जे आहे एक्झाम रिलेव्हंट स्टॅटिक पोर्शन जो आहे आपण मॅक्सिमम कवरअप करणार आहोत. सो तुम्ही या सिरीजमध्ये कुठलाही एक पण लेक्चर मिस करू नका, जेणेकरून तुम्हाला मॅक्सिमम स्कोर करता येईल एक्झामिनेशनमध्ये. सो स्टे ट्यून. थँक्यू.